श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवताये नमः। चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जीवनामध्ये मोठा बदल घडवू शकतात असं अनेक भक्त मानतात। धर्म परंपरेनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नारळ घरात आणणे खूप शुभ मानले जातं। नारळाला श्रीफळ म्हणतात आणि तो देवीचा पवित्र ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं नारळ। तर पहिल्या दिवशी सकाळी आपण आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। घरामधील देवघरामध्ये जिथे आपण देवाची पूजा करतो त्या ठिकाणी स्वच्छता करायची। त्यानंतर एक चांगला नारळ आणून आपण आपल्या कुलदेवतेसमोर ठेवायचा आणि नारळ ठेवताना मनामध्ये प्रार्थना करा की हे देवी, आमच्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे, अशी प्रार्थना करायची। अनेकांना हे माहित नाही की नारळ समृद्धी, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं। म्हणून मोठ्या पूजा, यज्ञ किंवा शुभ कार्यामध्ये नारळाला खूप विशेष स्थान दिलं जातं। असं मानलं जातं की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रद्धेने नारळ ठेवलं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या जीवनातील अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवीला फक्त वस्तू नाही तर शुद्ध मन आणि खरी भक्ती जास्त प्रिय आहे। म्हणून या चैत्र नवरात्रीत पहिल्या दिवशी हा छोटासा उपाय करा आणि मनापासून देवीचं नामस्मरण करा। तुम्ही देवीचा मंत्र जप करा। असं केल्याने देवीची कृपा तुमच्या घरावर नक्की राहते। आता देवी समोर आपण जे नवरात्रीत नारळ ठेवलं ते नारळ खूप पवित्र मानलं जातं। त्यामुळे आता ह्या नारळ आपलं नवरात्र संपल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं तर त्याचा आदराने वापर करणे खूप योग्य मानलं जातं। तर तो नारळ फोडून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून वाटप करायचा, प्रसाद म्हणून घ्यायचा। हा सर्वात सामान्य आणि शुभ मार्ग मानला जातो। काही लोक नारळाच्या खोबऱ्याचा प्रसाद, खीर किंवा नारळाची वडी बनवतात आणि कुटुंब सगळे मिळून खातात। महत्वाची गोष्ट काय तर देवी समोर ठेवलेला नारळ तो प्रसाद समजून आदराने वापर करा। छोटासा नियम, नारळ फोडताना देवीचं नाव घ्या की जय माता दी किंवा दुर्गा माता की जय असं म्हणा। श्री स्वामी समर्थ, दुर्गा माता की जय।